नमस्कार. पपई पिकात क्षाराची टॉक्झिसिटी कशी ओळखावी? जर उन्हाळ्यात आपल्या पपईचे पानं असे होत असतील, सर थोडेसे पानं दाखवा. ओके. उन्हाळ्यात ज्यावेळेस आपण पपई लागवड करतो तर दोन कारणं असतात असे पानं होण्याचे. जनरली बरेच जण व्हायरस सांगत असतात बरं का, की असं पानं झालं, व्हायरस आला, व्हायरसचे औषधं मारा. पण हे व्हायरस नसतं, ही असते साल्टची टॉक्झिसिटी. साल्टची टॉक्झिसिटी म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यात दोन कारणं आहेत. उन्हाळ्यात पाण्याची लेवल खाली जाते, मग ते विहिरीचं पाणी असो किंवा ट्यूबवेलचं पाणी असतं, बरोबर. पाण्याची पातळी खाली जाते, मग खालचं जे पाणी असतं ते खालच्या पाण्यात क्षार भरपूर असतात, त्या पाण्याचा TDS वाढलेला असतं आणि ते क्षारयुक्त पाणी ज्यावेळेस वर येतं, ते वर आल्यानंतर ते क्षार तुमच्या मुळावर जमा होतात आणि त्या क्षाराची टॉक्झिसिटी ही पानावर दिसत असते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या क्षारमुळे काय होतं, ते पाणी वर येतं, जास्त TDSचं पाणी वर येतं आणि उन्हामुळे टेम्परेचर 40च्या वर गेल्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन होईल. पाण्याचं बाष्पीभवन होतं, पण पाण्यात जर क्षार असतील, मग ते सोडियम असो, क्लोराईड्स असतो, कार्बोनेट असतं, त्या क्षाराचं कुठलंही बाष्पीभवन होत नाही आणि ते क्षार तुमच्या झाडाच्या आजूबाजू जमा होतात आणि मुळाच्या कक्षेत जमा होतात, क्षार दिसतात आणि ह्या क्षाराची टॉक्झिसिटी आपल्याला दिसत असते. आणि ज्यावेळेस जमिनीत क्षार वाढतात, याच्याने काय होईल, मग क्षार वाढतात, टॉक्झिसिटी दिसली, जमिनीत क्षार वाढले म्हणजे थोडक्यात जमिनीत मीठ वाढलं, सोडियम, क्लोराईड्स, कार्बोनेट्स वाढले, मीठ वाढलं, तर त्या क्षारामुळे झाडाला पोटॅश उपलब्ध होत नाही. आणि पोटॅश हा झाडाचा आत्मा असतो बरं. कुठल्याही झाडाचं उत्पन्न वाढवायचं आहे, क्वालिटी वाढवायची आहे, झाडाला रोगापासून वाचवायचं आहे, तर पोटॅशच लागतो. मग झाडाला पोटॅश उपलब्ध होत नाही, जमिनीत क्षार वाढले, तर मग त्या पोटॅशची उपलब्धता होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम घ्यावा लागतो. म्हणून अशी परिस्थिती असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक स्वरूपात कॅल्शियम जो द्यायचा आहे तो जिवंत जीवामृतमधून द्यायचा आहे. कारण जिवंत जीवामृतमध्ये आपण 10 अंडे वापरतो, त्याच्यात आपण दूध वापरतो, दुधातला कॅल्शियम आणि अंड्यातला कॅल्शियम हा ऑर्गॅनिक कॅल्शियम आहे. जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमधील क्षाराची टॉक्झिसिटी काढायची असेल तर तुम्हाला जिवंत जीवामृत वापरायचं आहे. क्षार आपण सल्फ्युरिक ॲसिडने पण जाळू शकतो, फॉस्फरिक ॲसिडने पण जाळू शकतो, पण उन्हाच्या परिस्थितीत आपण कुठलंही ॲसिड वापरलं तर ते झाडाला आणखी शॉकमध्ये नेऊ शकतं. म्हणून कुठल्याही प्लॉटला जर अशा प्रकारची साल्टची टॉक्झिसिटी निर्माण झाली असेल तर आपण जिवंत जीवामृतचा प्रयोग करा किंवा जे पण आपण वापरत असणार कॅल्शियम नायट्रेट, केमिकल स्वरूपात कॅल्शियम नायट्रेट वापरू शकतो. ओके, धन्यवाद.